नमस्कार मित्रांनो, आज आपण लासू स्टेशन या ठिकाणी शिक्षक कॉलनीमध्ये हा 3 किलोवॅटचा प्रोजेक्ट इन्स्टॉल केलेला आहे. या ठिकाणी आपण वारी कंपनीचे 540 वॅट पीक मध्ये सोलार पॅनल यूज केलेले आहे आणि के सोलारचा जो इन्व्हर्टर येतो 3.3 किलोवॅट मध्ये, तो इन्व्हर्टर आपण या लोकेशनला 5G प्रो सिरीजचा इन्स्टॉल केलेला आहे. आणि प्रत्येक साईटवर जसं आपण प्रॉपर डिस्टन्स ठेवून प्रॉपर इन्स्टॉलेशन एसीडीबी डीसीडीबीचं दोन्ही बाजूला केलेलं दिसतंय. आणि या बाजूला जर बघितलं तर या बाजूला एक अर्थिंगचा पाईप आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतोय आणि या बाजूने आपल्याला एसी केबल एसी वायरचा पाईप आपल्याला या ठिकाणी दिसतोय. प्लस या ठिकाणी जो अर्थिंगचा पाईप आहे, आपण अर्थिंग या ठिकाणी खाली केल्याप्रमाणे हा पाईप या ठिकाणाहून खाली गेलेला आहे. आणि या सिस्टमला आपण ह्या इथं वरती स्लॅब नसल्यामुळे त्याचा कॉलम डायरेक्टली खालच्या स्लॅबवरती घेऊन या ठिकाणी ब्लॉक पण फिल केलेले. दोन्ही कॉलम आपण या ठिकाणी बॅक साईडचे दिलेले आहे आणि जे फ्रंट साईडचे जे कॉलम होते ते वरच्याच स्लॅबवरती समोरच्या म्हणजे दक्षिण बाजूला आपण त्या ठिकाणी माउंट केलेले आहे. आणि इथे याला प्रॉपर दोन्ही बाजूला म्हणजे इथे वरती पण सपोर्ट दिला आहे आणि या भिंतीला पण सपोर्ट दिलेला आहे. या सिस्टमची एवढी 13-14 फूट हाईट आपण या ठिकाणी दिलेली असताना देखील हे सिस्टम कुठल्याही प्रकारचा आपल्याला याच्यामध्ये व्हायब्रेशन किंवा असं वीक जाणवत नाही, कारण की आपण याला वरती पण आणि खाली पण सपोर्ट दिलेले. या ठिकाणी या भिंतीला देखील म्हणजे सपोर्ट करून एकदम प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेले आहे. पण पुढे जे आपलं थोडंसं वायरिंगचं काम या ठिकाणी पेंडिंग आहे आणि वरती देखील इन्स्टॉलेशनचं काम या प्रोजेक्टला चालू आहे. तर या ठिकाणी आपण हा एसी वायरिंगचा पाईप या ठिकाणी आणलेला आहे. आता या ठिकाणून या बाजूला म्हणजे ही जे ममटी रूम आपण ज्याला बोलतो, जी जिन्याचा टावर असतो, तर इथून याला क्रॉस करण्यासाठी डायरेक्टली पाईप आपण नाही टाकू शकत, कारण की जर आपण डायरेक्टली पाईप या ठिकाणी टाकला तर हा पाईप याच्यावरती माकड वगैरे कुदून ते तोडण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपण या टाईपचा जे आपल्या मटेरियलचे पाईप उरलेले त्यापैकी तो पाईप या ठिकाणी लावून त्याला या बाजूला एक एल कॉर्नर बनवून त्याला एक प्रॉपर सपोर्ट देऊन त्याच्यावरून आपण ही वायरिंग या ठिकाणी कम्प्लीट करणार आहे. पुढे जर बघितलं तुम्ही तर ऑलरेडी या ठिकाणी आपण पाईप हे केलेले खाली जे मीटर पर्यंत कनेक्शन केलेले आहे. इथून खाली ऑलरेडी वायरिंगचं काम आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि फक्त याच्यामधून आपल्याला केबल खाली सोडायचं पेंडिंग आहे आणि इथून वरची वायरिंग आता सध्या बाकी आहे. तर ते पण काम प्रोसेस मध्ये चालू आहे. व्हिडिओमध्ये तसं तुम्हाला पुढे पूर्ण झालेलं दिसन, कारण की व्हिडिओ आपण पुढं काम झालं ते वरती देखील शूट करू. तर अशा प्रकारे या साईडचं इन्स्टॉलेशन लासू स्टेशन या ठिकाणी आपलं चालू आहे. तर वरती जर बघितली सिस्टमची हाईट समोरच्या बाजूने 2, 2.5, 3 फूट आपण हाईट दिलेली आहे आणि पाठीमागचा जर विचार केला तर ते आपण खालच्या स्लॅबवरती त्याची हाईट दिल्यामुळं हे सिस्टम डायरेक्टली त्यांची जी जागा नो यूज मध्ये होती, म्हणजे त्याचा काही वापर ते करू शकत नव्हते, अशा ठिकाणी आपण या सिस्टम इन्स्टॉलेशनचं काम केलेलं आहे. आणि याला पाठीमागच्या साईडला आपण लाइटनिंग अरेस्टरचे इन्स्टॉलेशन केले, जेणेकरून त्याला शॅडो वगैरे येणार नाही पॅनलवरती आणि त्याचा त्रास त्या पॅनलला होणार नाही. आणि अजून वरती जर बघितलं तुम्ही कनेक्शन वगैरे पेंडिंग आहे, आपलं काम प्रोसेसमध्ये सध्या चालू आहे. आणि जसं प्रत्येक साईटवरती आपण जीआयच्या क्लॅम्प वगैरे लावून इन्स्टॉलेशन करतो तसंच या साईटवरती देखील केलेलं आहे. जर आता इथं बघितलं आपण तर वरती सीडी देण्याचा चान्सेस नव्हता आणि वरती रिक्वायरमेंट पण नव्हती सीडीची. त्याच्यामुळे इथून खालून वरती जाण्यासाठी आपण एक सीडी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि या सीडीचा वापर करून आपण या सिस्टम क्लिनिंग मेंटेनन्स पर्पज साठी वरती जाऊ शकतो. प्लस या ठिकाणी जागेची जी सोलार पॅनलची हाईट कमी असल्यामुळे त्या ठिकाणी वॉकवेची रिक्वायरमेंट नव्हती. तर मग आपण वॉकवे त्या ठिकाणाहून स्किप केलेला आहे, कारण की सिस्टमची हाईट कमी असल्यामुळे त्या वॉकवेची रिक्वायरमेंट त्या लोकेशनला पडली नाही. तर हे वरतून पण तुम्हाला एक व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवतो. आपलं इन्स्टॉलेशन तुम्हाला आवडलं असेल, ही क्वालिटी आपली आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला सोलार बद्दल नवनवीन व्हिडिओचे अपडेट पाहिजे असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे तर आम्हाला ते कळवा, आम्हाला सुचवा, म्हणजे आम्ही जेणेकरून तुमची जी रिक्वायरमेंट असेल ती फुलफिल करू आणि त्या पद्धतीचा एक व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी शूट करू. धन्यवाद.